चंद्रपूरचा योग्य विकास होण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोय. काँग्रेसला पराभवाची भीती वाटत आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. खडसे पुन्हा येत असतील तर चांगली बाब आहे असं देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्रातली प्रचाराची पहिली सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुमच्या मतदारसंघात आणि तुमच्या प्रचारासाठी होते. काय एकंदरीत निश्चितच आनंद आहे, हे सौभाग्य आहे. आणि मी या विभागाचा आमदार म्हणून जो विकास केला तो निश्चितच देशात नव्हे, ज्याचा गौरव सिंगापूर कौन्सिलेट जनरल पासून अनेकांनी केला. तर मला वाटतं की हा विकास वेगाने पुढे जावा, हा झंझावात पुढे जावा, यासाठी मोदीजींनी येऊन जनतेला आवाहन जर केलं तर हा माझ्यासाठी सुद्धा आनंदाचा क्षण आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जे आहेत तुमच्या विरोधातल्या त्या कुठेतरी भावनिक आव्हान करताना दिसत आहेत, त्याकडे कसं बघ? नाही, मी पाहत नाही. मी माझ्या विकासाची कामं सांगतो आणि मी सांगतो की मी विकास केला, त्यांनी दुकानं काढलीत. तुम्हाला निर्णय करायचा आहे, तुम्हाला विकास नको असेल, अजून 100पर्यंत दुकान गेलं पाहिजे, शतक मारलं पाहिजे, तर तुमचा विचार आहे, याच्यावर मला काय करायचं आहे. मी या मतदारसंघाचं लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करत हा मतदारसंघ विकासाच्या बाबतीमध्ये या देशामध्ये टॉपमध्ये यावा, हा यामधला माझा हेतू आहे. चंद्रभाऊ, तुमच्या प्रचारादरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तुमचं रथ अडवलं होतं. आता ज्यांनी रथ अडवला त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे असा आरोप शिवाजी मोगे जे आहेत त्यांनी केला आणि ते तुम्ही घडवून आणलं असं तुमच्यावर आरोप. नाही, रथ अडवलं म्हणजे त्याला त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं, म्हणजे आता ॲफिडेव्हिट म्हणण्यापेक्षा लिहून दिलं की यांच्या सांगण्यावरून मी घडव. आता हे पडायच्या भीतीने वैफल्यग्रस्त होऊन आता यांचे नवीन हे फंडे सुरू झाले. एकनाथ खडसे जे आहेत ते पुन्हा घरवापसी करतात अशी चर्चा सुरू आहे. लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. काय एकंदरीत तुम्ही काय सांगा? शेवटी आम्ही इतक्या लोकांना पक्षात घेतो आहे, आमचाच DNA आहे ना, आगे तर काय स्वागतच आहे. त्यांच्यावर अनेक आरोप झाले, मग त्यांना पक्षातून बाहेर काढलं किंवा पक्षात सोडावा लागला, त्यांच्यावरती अशी वेळ आली होती आणि आता पुन्हा ते येत आहेत. नाही, चांगली गोष्ट आहे. शेवटी त्यांनी पक्षामध्ये काम केलं होतं. आरोप झाले म्हणजे ते सिद्ध झाले असते तर गंभीरता आहे. आणि त्यामुळे मला वाटत नाही की त्यांनी जे भाजपमध्ये काम केलं, आता त्यांच्यावर तर शरद पवारांनी आरोप केले होते, मग शरद पवारांनी विधान परिषद दिलीच ना. असं आहे की असे प्रश्न फक्त भाजपलाच विचारून मला वाटतं की प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. या व्यवस्थेमध्ये आरोप प्रत्यारोप झाले आणि ते जर सिद्धच झाले नाही तर त्याला दोषी म्हणणं हे अजूनही आपल्या व्यवस्थेमध्ये होत नाही. कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरू, TVNine मराठी.